सर्व मित्रांना शिवसकाळ. राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 10 वर्षापासून आपल्या आमराई मँगो ऑर्चर्ड फार्म अँड नर्सरी या लागवड क्षेत्रामध्ये आपण आंब्यांच्या नामांकित भारतीय आणि विदेशी जातींची लागवड आपण केलेली आहे. जवळजवळ 135 जातींची लागवड आपण यशस्वीपणे करून दाखवलेली आहे आणि चालू वर्षी या बागेमधून आपल्याला अनेक जातीपासून चांगलं उत्पादन देखील मिळत आहे. आता प्रत्यक्षपणे आपण चालू वर्षीची हापूसची पहिली पेटी आपण या ठिकाणी आपण पॅक करतो आहे. आपण पाहू शकता पूर्णपणे अतिशय आकर्षक रंग असणारी ही फळं या ठिकाणी आपल्या बागेमधून तयार झालेली आहेत. या व्लॉगच्या निमित्तानं मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या आमराई मँगो फार्म या लागवड क्षेत्रामध्ये आपण जी आंब्यांची झाडं लावलीत त्याच्यासाठी आपण संपूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर करतो आणि या सेंद्रिय खतावरती तयार केलेली ही आदर्श आणि एक्सपोर्ट क्वालिटीची ही फळं आहेत. तर ज्यांना कोणाला या फळांची मागणी करावयाची आहे तर त्याने आपली मागणी या ठिकाणी दिलेल्या नंबरवर आपण करावी. आपण पाहू शकता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले हे आंबे या ठिकाणी आता आपण प्रत्यक्षपणे बॉक्स पॅकिंग आपण करतो आहे. हे बॉक्स पॅकिंग करत असताना साधारणपणे आयडियली 80% तयार झालेलं फळ आपण याच्यामध्ये आपण पॅक करतो आहे. साधारणपणे ज्या काही ग्राहकांना थोडेसे कच्चे 50% असणारे आंबे जरी हवे असले तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना त्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. आपण क्लोजली पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की अतिशय आकर्षक रंग असणारा आणि चवीला मधुर असणारा हा हापूस या ठिकाणी आपल्याकडे यावर्षी तयार झालेला आहे. या हापूसच्या पॅकिंग सोबतच आवर्जून या ठिकाणी या ब्लॉगच्या निमित्तानं मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की कोकण केशर जी कोकणामध्ये या ठिकाणी तयार झालेली एक चांगली जात ती देखील आपण आपल्या लागवड क्षेत्रामध्ये लावलेली आहे. लवकरच केशरची सुद्धा या ठिकाणी आपल्या पेट्या तयार होत आहेत. साधारणपणे हार्वेस्टिंगला तो पूर्णपणे तयार झालेला आहे. जे आपल्या ब्लॉगला फॉलो करतात तर त्या सर्वांच्यासाठी आपण नियमितपणे ब्लॉगवरती आंब्याची नेमकी स्थिती कशी आहे याच्याबद्दलची आपण माहिती आपण देत असतो. ही माहिती देत असताना मी आवर्जून सांगतो की बाबा की पूर्णपणे आपल्या फळांना आपण बॅगिंग केलेलं असतं. ते बॅगिंग आपण फ्रूट प्रोटेक्शन बॅग्स वापरून आपण करत असतो जेणेकरून ग्राहकाला दिलं जाणारं फळ साधारणपणे 100% या ठिकाणी पूर्णपणे चांगलं असावं